नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इन्स्टंट पोटॅटो चिप्स. जे आपण चिप्स बनवतो त्याला खूप वेळ लागते, सुकवून पडते उन्हामध्ये वगैरे. याच्यामध्ये त्याचं काही करण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त आलू घ्यायचे, नवीनवाले आलू असताना ते घ्यायचे आणि त्याची साल काढून घ्यायची. नंतर 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. नंतर स्लायसर असते ना ते घ्यायचं आणि जसे चिप्स असतात ना, जे चिप्स आपण लहान मोठे जसे आपल्याला आवडते त्या शेपमध्ये आपण असे चिप्स तयार करून घ्यायचे आहे. आणि याला पाण्यामध्येच असं चिप्स काढायचे आहे, नाहीतर काळे पडतात लवकर आलू. म्हणून पाण्यामध्येच अशी मशीन ठेवून स्लायसर ठेवून असं चिप्स तयार करून घ्यायचे आहे. हे चिप्स बनवायला जास्त असा वेळ लागत नाही. नंतर चिप्स बनवून झाल्यानंतर काय करायचं, 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं त्याला. आणि जोपर्यंत साफ पाणी होत नाही तोपर्यंत त्याला 3 पाण्याने धुवायचं, 3 ते 4 पाण्याने. धुतल्यानंतर काय करायचं, स्ट्रेनरमध्ये काढून घ्यायचं पूर्ण, म्हणजे जे पण एक्स्ट्रा पाणी वगैरे असेल ना ते निघून जाईल सर्व. नंतर एका कपड्यावर टाकायचं पूर्ण आणि त्याला हलक्या हलक्या हाताने असं पुसून घ्यायचं, म्हणजे जे पण काही थोडाफार ओलसरपणा असेल ना ते पण निघून जाईल. आणि नंतर काय करायचं, एक स्वच्छ कपडा थोडा असा टेबलवर किंवा खाली असा हातरून द्यायचा फॅनखाली आणि त्यावर जे चिप्स होते ना ते थोडेसे असे पसरून द्यायचे. खूप 10 ते 15 मिनटं फॅनखाली याला सुकू द्यायचं, म्हणजे थोडंफार पण मॉइश्चर असेल ना तर ते निघून जाईल. नाहीतर अगर असंच केलं ना तर तेलामध्ये तडतडल्यासारखं होईल. म्हणून थोडंसं 10 मिनटं सुकू द्यायचं. बघू शकता आता किती ड्राय दिसत आहे. आता नंतर काय करायचं, गरम गरम तेलामध्ये जे सुकलेले चिप्स आहे ना, पोटॅटोचे स्लाईस, ते फ्राय करायला टाकायचे. आणि मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकलं व ते पाणी मिक्स करून याच्यावर एखादा चम्मच हा चिप्सवर टाकायचा. म्हणजे याच्याने काय होते, चिप्सची टेस्ट पण छान येते आणि क्रिस्पीनेस पण छान येते. ह्यासाठी ही प्रोसेस करायची. अगर नाही आवडत असेल ना तर स्किप पण करून घ्यायचं किंवा वरून तुम्ही मीठ नंतर टाकू शकता फ्राय केल्यानंतर. अशा प्रकारे मी बाकीचे पण चिप्स फ्राय करून घेतलेले आहे. बिचामध्ये स्लाईट पण चालली गेली आहे. तयार आहे आजची क्रिस्पी असे पोटॅटो चिप्स. आजकाल पॅकेटमध्ये हवा जास्त आणि चिप्स कमी येते, म्हणून घरीच बनवून बघा. अशा पद्धतीने झटपट बनतात, खूप जास्त वेळ पण लागत नाही. 15-20 मिनटामध्ये बनवून तयार राहते. चला, तर आजची तुम्हाला रेसिपी आवडत असेल ना तर बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.